समुद्रावर परतलेली लाटमधला भाग 5वा आपण बघणार आहोत. समुद्राची हाक. पहाट अजून पूर्ण उजाडलेली नव्हती. रेल्वे स्टेशनवर धुक्याची पातळ चादर पसरलेली होती. चहाच्या वाफा हवेत विरत होत्या आणि प्लॅटफॉर्मवर उभा असलेला विजय शांतपणे समोरच्या रेल्वेकडे पाहत होता. त्याच्या खांद्यावर एक छोटी बॅग होती आणि डोळ्यात हजारो न बोललेले विचार. रोहिणी त्याच्या शेजारी उभी होती. तिने पूर्ण रात्र झोप घेतली नव्हती, पण चेहऱ्यावर तिने नेहमीसारखी शांतता ठेवली होती. कारण सैनिकाच्या घरात निरोप घेताना रडायचं नसतं, ते फक्त मनात तुटायचं असतं. आणि विजय म्हणाला, आई, मी गेल्यावर तू एकटी पडशील ना? रोहिणी हलकसं हसली. सैनिकाची आई एकटी नसते विजय, तिच्यासोबत तिचा अभिमान असतो. विजयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने नजरेला चुकवलं. स्टेशनवर अचानक शिट्टी वाजली. रेल्वे हळूहळू प्लॅटफॉर्मवर येऊ लागली आणि त्या आवाजाने रोहिणीच्या छातीत जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गुरुही अशाच एका सकाळी निघून गेले होते. फरक फक्त एवढाच होता, तेव्हा ती पत्नी होती आणि आज ती आई होती. रेल्वे थांबली. विजयने खाली वाकून रोहिणीच्या पायांना स्पर्श केला. तिचे हात थरथरत होते आणि त्याच्या थरथरत्या हातांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवले. आणि नेहमी लक्षात ठेव, विजय म्हणाला, काय, युद्ध जिंकण्यापेक्षा माणूस राहणं कठीण असतं. विजय हलकसा हसला. तू आहेस ना मला आठवण करून द्यायला. रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. पण ती वळून उभी राहिली, कारण तिच्या अश्रूंनी त्याच्या पावलांना ओझं व्हायला नको होतं. रेल्वे हळूहळू पुढे सरकू लागली. खिडकीतून विजय हात हलवत होता. रोहिणी मात्र जागच्या जागी उभी होती. जोपर्यंत रेल्वे धुक्यात हरवली नाही तोपर्यंत. नौदल प्रशिक्षण केंद्र. पहिल्याच दिवशी विजयला समजलं, समुद्र दुरून सुंदर दिसतो, पण जवळ गेल्यावर तो माणसाची परीक्षा घेतो. पहाटे 4 वाजता उठणं, तासनतास धावणं, कठोर शिस्त, थंड पाण्यातील सराव. काही मुलं पहिल्याच आठवड्यात हार मानून परत गेली. पण विजय प्रत्येक वेळी स्वतःला एक गोष्ट सांगायचा, गुरु देशमुखांचा मुलगा थांबणार नाही. एक रात्री समुद्रावर जोराचं वादळ आलं. प्रशिक्षण जहाज प्रचंड हलत होतं. अनेक नौखे जवान घाबरले होते. लाटा जहाजावर आदळत होत्या आणि आकाशात विजा चमकत होत्या. एका अधिकाऱ्याने ओरडून आदेश दिला, सगळे संतुलन सांभाळा. विजय रेलिंग पकडून उभा होता. समुद्राचा प्रचंड आवाज त्याच्या कानात घुमत होता आणि क्षणभर त्याला वाटलं, समुद्र जिवंत आहे. रागावलेला, बेभान, अथांग, पण त्या भीतीतही त्याला विचित्र शांतता जाणवली. जणू समुद्र त्याला स्वीकारत होता. त्या रात्री पहिल्यांदा त्याला समजलं, तो जमिनीचाही नाही, समुद्राचा माणूस आहे. प्रशिक्षणात विजय लवकरच सगळ्यांच्या लक्षात येऊ लागला. तो फक्त शारीरिकदृष्ट्या मजबूत नव्हता, त्याच्यात नेतृत्व होतं. एकदा सरावादरम्यान एका जवानाचा पाय घसरला. तो पाण्यात पडला, पण क्षणाचाही विचार न करता विजयने समुद्रात उडी मारली. थंड पाणी अंगात सुरीसारखं घुसत होतं, पण त्याने त्या जवानाला पकडलं आणि बाहेर आणलं. त्या दिवशी वरिष्ठ अधिकारी बराच वेळ त्याच्याकडे पाहत राहिले आणि विचारलं, तुझं नाव? तो म्हणाला, विजय देशमुख सर. अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. देशमुख, तुझ्या रक्तातच समुद्राशी लढण्याची सवय दिसते. रात्री मात्र विजय पूर्ण वेगळाच व्हायचा. सगळे झोपल्यावर तो जहाजाच्या टोकावर जाऊन बसायचा आणि दूरवर फक्त काळोख आणि लाटा. तो अनेकदा खिशातून गुरुचा छोटासा फोटो काढायचा आणि म्हणायचा, बाबा, तुम्हालाही समुद्र एवढाच आवडायचा का? वारा त्याच्या केसातून वाहत राहायचा, जणू उत्तर देत होता. रोहिणीला तो नियमित पत्र लिहायचा, आई, इथला समुद्र खूप विचित्र आहे. तो माणसाला घाबरवतोही आणि जवळही बोलवतो. कधीकधी वाटतं मी त्याच्याशी बोलू शकतो. रोहिणी ती पत्र पुन्हा पुन्हा वाचायची, कारण त्या शब्दामध्ये तिला गुरुचीच छाया दिसायची. महिने वर्षात बदलले. प्रशिक्षण पूर्ण झालं
आणि त्या दिवशी विजय प्रथमच पूर्ण नौदल गणवेशात आरशासमोर उभा होता. पांढरा शुभ्र गणवेश, खांद्यावर चमकणारी निशाणी आणि डोळ्यात तीच शांतता जी कधीकधी गुरुच्या डोळ्यात होती. तो घरी परतला. दारात उभी असलेली रोहिणी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. "काय झालं आई?" ती हलकसं हसली आणि म्हणाली, "काही नाही. फक्त आज पुन्हा एकदा तुझ्या बाबांना पाहिल्यासारखं वाटतं." विजय शांत झाला. भिंतीवरचा गुरुचा फोटो मंद प्रकाशात चमकत होता आणि त्या रात्री देशमुखवाड्यात पुन्हा एकदा सैनिकाच्या बुटांचा आवाज घुमला. हा झाला आपला भाग 4 आणि भाग 5मध्ये बघणार आपण विजय कॅप्टन. तो बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.